हॅलो किड्स, मॅथ्सचा आपण पुढचा चॅप्टर बघूया, अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप्स. हा चॅप्टर बराच मोठा असल्यामुळे तो 2 पार्टमध्ये मी केलाय. आतापर्यंत आपल्याला काय काय माहिती आहे बघूया. शेप फॉर्म युजिंग कर्व्स अँड लाईन्स हे आपल्याला झाले की कर्व आणि लाईन्स युजिंग जे शेप फॉर्म होतात ते कसे आहेत. त्याच्यानंतर पॉइंट, लाईन सेगमेंट म्हणजे काय, रे म्हणजे काय. त्याच्यानंतर इंटरसेक्टिंग लाईन्स आणि पॅरलल लाईन्स पण आपण बघितल्या. अँगल्समध्ये वर्टेक्स बघितले, आर्म बघितले, इंटेरियर पार्ट बघितला, एक्सटेरियर पार्ट बघितला. त्याच्यानंतर पॉलिगॉनचे काही बेसिक कंपोनंट काय आहेत ते बघितले. त्याच्यानंतर ट्रायंगल्स, क्वाड्रिलॅटरल्स आणि सर्कल सुद्धा आपण बघितलेत. आता हा चॅप्टर सुरू करूया. त्याच्यामध्ये मेजरिंग लाईन सेगमेंट हा पहिला पॉइंट आहे. अ लाईन सेगमेंट हॅज फिक्स्ड एंड पॉइंट्स. आता लाईन सेगमेंट म्हटलं की त्याला फिक्स एंड पॉइंट्स असतात. Distance between the end points of the line segment is called the length of the line segment. आणि हे जे एंड पॉइंट्स आहेत लाईन सेगमेंटचे त्याच्यातला जो मधला डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात, लाईन सेगमेंटची लेंथ. इट इज मेजर्ड ॲज मीटर ऑर सेंटीमीटर युजिंग अ रुलर. आता हे मोजतो आपण कसं, तर पट्टीने मोजतो ज्याच्यावरती मीटर आणि सेंटीमीटर असतात. Two line segments are compared using divider. आणि ह्या 2 लाईन सेगमेंट आहेत त्याचं कंपॅरिझन डिव्हायडर वापरून आपण करू शकतो. आता हे लाईन सेगमेंटचं मेजर रुलरनी कसं करायचं, म्हणजे पट्टीनी कसं करायचं ते आता बघूया. अ रुलर इज अन इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट इन द जिओमेट्रिक बॉक्स. तुमचा जर जिओमेट्रिक बॉक्स तुम्ही बघितला तर सगळ्यात महत्त्वाचे कुठलं इन्स्ट्रुमेंट असेल तर ही आपली पट्टी किंवा रुलर. युजली मार्क्ड इन सेंटीमीटर अँड वन साइड, सेंटीमीटर ऑन वन साइड अँड इंचेस ऑन द रुलर. तुम्ही बघितलं असेल त्याच्यावर सेंटीमीटर एका बाजूला असतात आणि इंच एका बाजूला असतात ह्या पट्टीवर. इट हॅज 15 सेंटीमीटर्स. एका बाजूला 15 सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूला 6 इंच असतात. इच सेंटीमीटर इज डिव्हायडेड इन 10 मिलीमीटर. आणि हे प्रत्येक सेंटीमीटर हा 10 मिलीमीटरमध्ये डिव्हाइड केलेला असतो. आता हे लाईन सेगमेंट मोजत असताना स्टेप्स कुठल्या कुठल्या बघायच्या. ड्रॉ अ लाईन सेगमेंट विथ एंड पॉइंट मार्क्ड ॲज आर अँड एस. एक लाईन सेगमेंट तुम्ही काढा आणि त्याचे जे एंड पॉइंट्स आहेत त्याला आर आणि एस असं नाव द्या. कीप द 0 मार्क ऑफ द रुलर ऑन द पॉइंट आर. मग काय करायचं, पट्टी घ्यायची आणि जो आर पॉइंट आहे त्याच्यावर इथं दाखवलंय बघा तुम्हाला चित्रामध्ये, तिथं 0 मार्क जो आहे पट्टीवरचा तो तिथं धरायचा. रीड द मार्क दॅट को इन्साइड्स विथ द पॉइंट एस. आणि पॉइंट एसला पुढे काय करायचं, तिथंपर्यंत बघायचं की ह्या पट्टीवरती किती माप येते. आता इथं जर तुम्ही बघितलं तर आर आणि एस याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 5 सेंटीमीटर एवढं आहे. हे झालं रुलरनी, पट्टीनी आपण मोजतो. आता डिव्हायडरनी बघूया. प्लेस वन एंड ऑफ द डिव्हायडर ऑन सी अँड ओपन अदर एंड ऑफ द डिव्हायडर अंटिल इट कोइन्साइड्स विथ पॉइंट डी. आता इथं तुम्ही जे मार्किंग केलेलं आहे सी आणि डी पॉइंट, त्याच्यात डिव्हायडरचा एक पॉइंट आहे तो कुठे ठेवायचा आहे, सी वरती, आणि दुसरा कुठे ठेवायचा आहे, डी वरती. रीड द पॉइंट वेअर द अदर एंड रीचेस द रुलर. आता तेच माप आहे तसंच घ्यायचं आणि ते पट्टीवर ठेवलं तर त्याच्यात किती डिस्टन्स येतो ते बघायचं. आता इथं सी आणि डी ह्या पॉइंटमधला डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्ही डिव्हायडर आहे त्याच्यावरनं सुद्धा हे लाईन सेगमेंटचं मेजर करू शकता. The difference between the 2 points give the measure of the line. आणि ह्या 2 पॉइंट मधला जो डिफरन्स आहे तो ह्या लाईनचं मेजर ठरवतात. कंपॅरिझन ऑफ लाईन सेगमेंट युजिंग अ डिव्हायडर. आता पेपरमध्ये हा क्वेश्चन येतो बरं का. 2 लाईन्स तुम्हाला काढून दाखवलेले असतात आणि त्याचं कंपॅरिझन करत असतं की विच इज ग्रेटर अँड विच इज स्मॉलर. अ डिव्हायडर कॅन ऑल्सो बी यूज टू कम्पेअर द लेंथ ऑफ 2 लाईन सेगमेंट्स. आता हा जो डिव्हायडर आहे तो सुद्धा या 2 लाईन सेगमेंटचं कंपॅरिझन करण्यासाठी आपण वापरू शकतो.
To compare the length of the two segments, place two ends of the divider on the two end points of the line segment MN. आता इथं चित्रात दाखवलंय बघा, MN वरती दोन लाईन दिलेल्या आहेत, एक MN दिली आहे आणि एक ST दिली आहे. तर MN लाईन वरती मी हा डिवायडर ठेवला. Without disturbing the distance between the two end points of the divider, place one point of the divider on point S of the line segment ST and other along the line segment ST. आता काय करायचं, पहिल्यांदा MN मध्ये जो आपण डिस्टन्स घेतलेला आहे तो अजिबात डिस्टर्ब करायचा नाही आणि तोच S ह्या पॉइंटवर ठेवायचा and you will find MN is smaller than ST. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की MN ही ST ह्या लाईन सेगमेंटपेक्षा काय आहे, लहान आहे. अशा रीतीने तुम्ही कंपॅरिझन ह्या डिवायडरनी करू शकता. आता बघूया अँगलचं मेजरमेंट कसं बघायचं. Angle is formed by two rays having the same initial point. Angle कसा फॉर्म होतो, दोन रेज असतात आणि एकाच इनिशियल पॉइंट मधनं ते निघतात. As the distance between the rays increase, the measure of the angle also increase. खाली आता तुम्ही चित्रात बघत असाल की OA ही लाईन सेगमेंट दिली आणि हळूहळू त्या दोन रे मधला जसा डिस्टन्स वाढत जाईल तसं तसं त्या अँगलचा मेजर सुद्धा काय होतंय, वाढत वाढत जाते. In the above figure, we can see that the measure of BOA increases from figure 1 to figure 4. आता वरच्या फिगरमध्ये आपण बघू शकतो की हा जो मेजर आहे BOA हे काय आहे, पहिल्या फिगर पासून फोर्थ फिगर पर्यंत काय केलेलं आहे, वाढत वाढत गेलेलं आहे. अँगल्स आर कॉमनली मेजर्ड इन डिग्री. आणि हे अँगल्स हे कशात मोजले जातात, तर डिग्रीज मध्ये मोजले जातात. द सिम्बॉल ऑफ द डिग्री इज 0 अँड प्लेस्ड ॲज सुपरस्क्रिप्ट टू द मेजर. आता हा सिम्बॉल आहे डिग्रीचा, तर तुम्ही बघितला असेल हा सुपरस्क्रिप्ट म्हणजे जो काही तुमचा अँगल आहे 90 डिग्री 50 डिग्री त्याच्यावरती एक छोटासा 0 त्याच्यात दिलेला असतो. द अदर युनिट ऑफ मेजरिंग अँगल इज रॅडियन. आणि दुसरं मेजरिंग अँगल कुठल्या पद्धतीने युनिट आपण वापरतो, तर रेडियन. देर आर 360 डिग्रीज इन वन फुल रोटेशन. एक फुल रोटेशन जर बघितलं तर त्याच्यात 360 डिग्रीज येतात. Thus, an angle is a fraction of a circle where the whole circle is 360. म्हणजे पूर्ण सर्कल जर आपण 360चं बघितलं तर एखादा अँगल आहे हा ह्या सगळ्या फुल सर्कलचा एक फ्रॅक्शन आहे. आता बघूया कंप्लीट अँगल. वन कंप्लीट टर्न इज कॉल्ड वन रिव्होल्यूशन. आता इथे चित्रात बघा तुम्ही, सुरुवात झाली आहे बघा OA वरच्या लाईनपासून सुरू झाली आणि तो पूर्ण कर्व आहे तो खाली तुम्हाला आलेला आणि परत त्याच रेषेला जोडलेला दिसतोय. ह्याला म्हणायचं वन रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन ही टर्म आपल्याला जिओग्राफीमध्ये झाली आहे बरं का. द अँगल फॉर वन रिव्होल्यूशन इज अ कम्प्लीट अँगल अँड इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे अँगलचं वन रिव्होल्यूशन जर बघितलं तर त्याला कम्प्लीट अँगल म्हणतात आणि ते मेजर किती करतं, 360 डिग्री. अ होल सर्कल मेजर्स 360 डिग्री. आणि हे पूर्ण होल सर्कल आहे ते किती आहे, 360 डिग्री एवढा आहे. आता बघूया राईट अँगल. अ क्वार्टर टर्न इज कॉल्ड राईट अँगल. एक क्वार्टर टर्न इथे चित्रात दाखवलंय बघा. 1/4 ऑफ अ सर्कल इज 90 डिग्री. म्हणजे टोटल 360 आहे, त्यातला क्वार्टर पार्ट जर आपण विचार केला तर तो येतो 90 डिग्री. The right angle is indicated by a square symbol near vertex. आता इथं पण बघा, वर्टेक्स म्हणजे दोन अँगल ज्या सेंटरमधनं निघालेले आहेत त्याच्या शेजारी असा एक स्क्वेअर सिम्बॉल तुम्हाला दिसतो. हा जेव्हा सिम्बॉल असतो तेव्हा तो राईट अँगल आहे असं म्हणायचं. द मेजर ऑफ द राईट अँगल इज 90 डिग्री. आणि ह्या राईट अँगलचं मेजर किती असतं, 90 डिग्री असतं. आता बघूया स्ट्रेट अँगल. द आर्म्स ऑफ द अँगल आर इन स्ट्रेट लाईन ऑन हाफ अ टर्न कॉल्ड स्ट्रेट अँगल.
आता स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं? दोन अँगल एका स्ट्रेट लाईन फॉर्म करतात आणि तो हाफ टर्न येतो, त्याला स्ट्रेट अँगल असं म्हणतात. द मेजर ऑफ अ स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री आणि ह्या स्ट्रेट अँगलचं मेजर किती आहे? 180 डिग्री. कंप्लीट अँगल इज इक्वल टू 4 राईट अँगल्स. म्हणजे कंप्लीट अँगलचा जर विचार केला तर त्याच्यात 4 राईट अँगल येतात आणि 2 स्ट्रेट अँगल येतात. आता आपले घड्याळं आणि अँगल्स याचं रिलेशन थोडंसं बघूया. वेन द हँड ऑफ अ क्लॉक स्टार्ट ॲट 12 अँड रीचेस 3 देन इट मेक्स 1/4 रिव्होल्यूशन. म्हणजे तुम्ही घड्याळात जर बघितलं 12 वाजता जर हा एक काटा 12 वाजता असेल आणि दुसरा काटा जर 3 वर पोहोचला तर त्यातनं काय होतं? एक 1/4 रिव्होल्यूशन तयार होतं. 1/4 रिव्होल्यूशन इज 1 राईट अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हे 1/4 रिव्होल्यूशन म्हणजे काय? एक राईट अँगल तयार होतो ज्याचं मेजर 90 डिग्री असतं. वेन द हँड ऑफ अ क्लॉक स्टार्ट्स ॲट 12 अँड रीचेस 6 देन इट मेक्स हाफ अ रिव्होल्यूशन. आणि जेव्हा घड्याळाचा एक काटा 12 वाजता सुरू होतो आणि नंतर तो 6ला येऊन थांबतो तेव्हा त्याच्यातलं काय होतं? हाफ रिव्होल्यूशन तयार झालेलं असतं. हाफ रिव्होल्यूशन म्हणजे काय झालं? 2 राईट अँगल म्हणजे काय झाला? एक स्ट्रेट अँगल ज्याचं मेजर किती असतं? 180 डिग्री असतं. वाय 360 डिग्री? आता हे 360 डिग्रीज का? आपण म्हणतो ना 1 रिव्होल्यूशन मध्ये 360 डिग्रीज होतात, तर तसं का? बिकॉज ओल्ड पर्शियन कॅलेंडर used 360 days for a year. पूर्वीचं जे पर्शियन कॅलेंडर होतं त्याच्यामध्ये एका वर्षाचे 360 दिवस हे मानले जायचे. When they watched the stars, they saw them revolve around the North Star 1 degree per day. आणि जेव्हा ते नॉर्थ स्टार बघायचे तेव्हा काय व्हायचं? रिव्हॉल्व अराउंड द नॉर्थ स्टार 1 डिग्री पर डे आणि प्रत्येक दिवशी 1 डिग्री ते पुढे पुढे जायचं. ऑल्सो 360 कॅन बी इव्हनली डिव्हायडेड बाय. आणि हे 360 हे इव्हनली डिव्हाइड कुठल्या कुठल्या नंबरनी होतात? 2, 3, 4, 6, 8, 9, 10, 12, 15, 18, 20, 24, 30, 36, 40, 45, 60, 72, 90, 120 and 180, which makes a lot basic geometry easier. आणि हे जे इव्हनली डिव्हाइड होणारे जे नंबर आहेत 360ला त्याच्यामुळं काय झालं? जिओमेट्रिक हे खूप इझी झालं म्हणून 360 डिग्रीज हेच मानले जातात. डायरेक्शन्स अँड अँगल्स. डिरेक्शन्स अँड अँगल्स. The 4 major directions are north, south, east and west. आपल्याकडे 4 मुख्य दिशा आहेत बघा. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. North direction is opposite to south and east direction is opposite to west. North direction च्या अपोजिट काय येते? साऊथ येते आणि ईस्टच्या अपोजिट काय येतं? वेस्ट येतं. If you are facing south and you turn by 1 right angle in the clockwise direction, you will be facing west. आता तुम्ही साऊथला आहे, तुमचा चेहरा कुठे आहे? साऊथकडे तोंड करून तुम्ही उभे आहात आणि तेव्हा तुम्ही टर्न करता एक राईट अँगल. जेव्हा तो क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये असतो तेव्हा तुम्ही कुठं वळता? वेस्टकडे वळता. असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या डिरेक्शनवरती पण ते अँगल्स ठरवू शकता. आता वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स कुठले आहेत त्याचे टाईप बघूया. ऑन द बेसिस ऑफ देअर मेजर इन डिग्री. आता हे जर अँगलच्या डिग्रीचा विचार केला तर कुठले कुठले अँगल्स तयार होतात बघूया. ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल अँड कम्प्लीट अँगल. आता डिटेलमध्ये बघूया. पहिलं ॲक्यूट अँगल. An angle which measures more than 0 degree but less than 90 degree is called an acute angle. ह्या अँगलचे मेजर किती असतं? 0 पेक्षा तो मोठा असतो आणि 90 डिग्री पेक्षा तो लहान असतो. त्याला काय म्हणतात? ॲक्यूट अँगल. अँगल ABC
इज अन ॲक्यूट अँगल. आता ह्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल, हा अँगल ABC आहे, हा काय आहे, 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणून तो ॲक्यूट अँगल आहे. आता राईट अँगल. An angle which measures exactly 90 degree is called a right angle. एखादा अँगल आहे त्याची मेजर हे एक्झॅक्टली 90 डिग्री असतं तेव्हा तो काय असतो, राईट अँगल आहे असं म्हणतात. अँगल ABC इज अ राईट अँगल. या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा अँगल ABC, आणि तुम्ही मगाशी बघितलं तसं त्याला मध्ये काय आहे, वर्टेक्सच्या जवळ स्क्वेअर आहे, म्हणून हा राईट अँगल आहे. ऑब्ट्यूज अँगल. An angle which measures more than 90 degree but less than 180 degree is called an obtuse angle. ऑब्ट्यूज अँगल कुठल्या अँगलला म्हणायचं, ज्याचं मेजर हे 90 डिग्रीपेक्षा काय आहे, जास्त आहे, आणि 180 डिग्रीपेक्षा काय आहे, कमी आहे, त्याला ऑब्ट्यूज अँगल म्हणायचं. आता इथल्या पिक्चरमध्ये तुम्ही बघाल अँगल XYZ इज अन ऑब्ट्यूज अँगल, कारण त्याचं मेजर तिथं 120 डिग्री दाखवलंय. Straight angle. An angle which measures exactly 180 is called a straight angle. ज्या अँगलचं मेजर हे एक्झॅक्टली 180 डिग्री असेल त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल म्हणतो. इथं बघितलं असेल तुम्ही XOY हा काय आहे, स्ट्रेट अँगल आहे, कारण त्याचं मेजर 180 डिग्री आहे. रिफ्लेक्स अँगल. An angle which measures more than 180 degree but less than 360 degree is called a reflex angle. आता असा अँगल ज्याचं मेजर हे 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि 360 डिग्रीपेक्षा काय आहे, कमी आहे, त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणतात. अँगल POQ इज अन रिफ्लेक्स अँगल. म्हणजे हा अँगल कुठून तयार झाला, P पासून तयार झाला आणि तो Qला येऊन थांबला आणि तो 180 डिग्रीपेक्षा काय आहे, जास्त आहे. तर कम्प्लीट अँगल. हा अँगल मगाशी पण आपण बघितला. अन अँगल विच मेजर्स एक्झॅक्टली 360 डिग्री इज कॉल्ड अ कम्प्लीट अँगल. असा अँगल जो काय आहे, एक्झॅक्टली 360 डिग्री आहे, त्याला म्हणायचं कम्प्लीट अँगल. इथं अँगल O तुम्हाला दिसतोय, हा किती आहे, 360 डिग्री आहे. आता हे अँगल मोजायचे कसे. अन अँगल इज मेजर्ड युझिंग प्रोट्रॅक्टर. आता तुमच्या कंपास बॉक्समध्ये किंवा ज्योमेट्रिक बॉक्समध्ये तुम्ही बघाल की एक प्रोट्रॅक्टर नावाचं एक हे असतं, इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यानुसार ते घेऊन तुम्ही अँगल मोजू शकता. इट हॅज ओरिजिन ऑर द सेंटर मार्क, बेस लाईन, आउटर स्केल अँड इनर स्केल. आता इथं प्रोट्रॅक्टरमध्ये दाखवलंय बघा, सेंटर दाखवलंय, एक बेसलाईन दाखवली आहे, आणि इनर स्केल आणि आउटर स्केल ह्याच्यात दोन्हीही बाजूला काय आहे, तुम्हाला 0 पासून 180 डिग्री असं काय दाखवलंय, स्केल दोन्ही साईडला दाखवलेले आहेत. अ प्रोट्रॅक्टर युजली हॅज 2 सेट्स ऑफ नंबर्स गोईंग टू अपोजिट डिरेक्शन. आता ह्या प्रोट्रॅक्टरला काय असतं, 2 सेट असतात नंबरचे जे एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन्समध्ये जात असतात. हे कशासाठी असतं, तर अँगल तुम्ही कुठल्या साईडनी मेजर करताय त्याच्यावर त्याचं मेजर किती आहे अँगलचं हे ठरवण्याकरता दोन्ही साईडला हे दिलेले असतात. इट हॅज मेकिंग ऑफ 0 to 180 डिग्री, 0 डिग्री टू 180 डिग्री फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड फ्रॉम राईट टू लेफ्ट. मग अशी तुम्ही बघितलं असेल या प्रोट्रॅक्टरवर मार्किंग जे आहे ते 0 डिग्री ते 180 डिग्री लेफ्ट पासून राईटला पण आहे आणि राईट पासून लेफ्टला सुद्धा आहे. दिस हेल्प्स टू मेजर अँगल फ्रॉम बोथ द साइड्स. दोन्ही बाजूने तुम्हाला तो अँगल मेजर करता यावा त्याच्यासाठी ते दिलेलं असतं. प्लेस द सेंटर पॉइंट ऑफ द प्रोट्रॅक्टर ऑन द वर्टेक्स such that the baseline is on one of the arms of the angle. आता हे प्रोट्रॅक्टर धरायचं कसं, तर त्याचा जो सेंटर पॉइंट आहे तो काय करायचा, आपण जो अँगल मार्क काढलेला आहे त्याचा जो वर्टेक्स आहे त्याच्यावरती ठेवायचा आणि बेसलाईनला ह्या दोन्ही आर्मपैकी एक बाजू आहे ती त्या बेसलाईनला आली पाहिजे. रीड द मार्किंग ऑन द इनर स्केल वेअर द आर्म्स कट्स द प्रोट्रॅक्टर. आणि जिथं इनर स्केल ही मोजायची कशी, जिथं हे आर्म कुठे होतात, थांबतात. म्हणजे इकडनं तुम्ही सुरुवात केली आणि असा जर आर्म असेल तर तिथंपर्यंत किती मेजर येत आहेत ते मोजायचं.
अँड दिस इज द मेजर ऑफ द अँगल. आणि हेच त्या अँगलचं मेजर असतं. An angle can also be measured using the outer scale of the protractor. इनर स्केलनी पण मोजू शकता, आउटर स्केलनी पण मोजू शकता. इथं दोन तुम्हाला चित्र दाखवलीत. वरच्या चित्रामध्ये अँगल ABC आहे, हा काय केलेला आहे 72 डिग्री असा काउंट केलेला आहे. हा दाखवताना उजव्या बाजूनी काउंटिंग मी केलं आणि खालच्या चित्रामध्ये तुम्ही बघत असाल तर लेफ्ट साइडने मी काउंटिंग केलं. म्हणजे वरच्या चित्रामध्ये तुम्हाला 72 डिग्री हे इनर स्केल तुम्ही बघाल आणि खालच्या याच्यामध्ये ती स्केल तुम्ही आउटर आहे असं बघाल. अँगल जो खालती दिलेला आहे तो 70 डिग्री आहे आणि वरचा 72 डिग्री आहे. असं दोन्ही बाजूने तुम्ही हे अँगल मेजर करू शकता. आता परपेंडिक्युलर लाईन्स. टू लाईन्स दॅट इंटरसेक्ट अँड फॉर्म राईट अँगल आर कॉल्ड परपेंडिक्युलर लाईन्स. अशा दोन लाईन्स ज्या एकमेकाला इंटरसेक्ट करतात आणि राईट अँगल फॉर्म करतात त्यांना परपेंडिक्युलर लाईन्स असं म्हणतात. द सिम्बॉल परपेंडिक्युलर इज यूज टू डिनोट परपेंडिक्युलर लाईन्स. आता ह्या लाईन्स जर परपेंडिक्युलर आहेत असं दाखवायचं असेल तर हा परपेंडिक्युलरचा सिम्बॉल तुम्हाला वापरता येतो. आता हे परपेंडिक्युलर लाईन्स आपल्या रिअल लाईफमध्ये आपण कुठं कुठं बघतो बघा बरं. एक व्हिक्टरीचा हे क्रॉस असेल किंवा तुम्ही चर्चवरती बघितला असेल क्रॉस तसा असतो. त्याच्यानंतर ट्रॅफिकमध्ये तुम्ही बघितला असेल किंवा एक शेल्फ असतं तर त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर बघितले असतील. त्याच्यानंतर आपल्या खिडक्या असतात बघा, त्या खिडक्यांवरती पण या परपेंडिक्युलर लाईन्स तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर तुम्ही रस्त्यावरचे पोल्स बघितले, ते उभे करताना अशा पद्धतीने केलेले असतात तर ते परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. किंवा आपला काईट पतंग आहे त्याच्यात पण हे परपेंडिक्युलर लाईन्स तुम्हाला दिसतील. आता ट्रायंगलचं क्लासिफिकेशन बघूया. अ ट्रायंगल हॅज 6 एलिमेंट्स. या ट्रायंगलला 6 एलिमेंट्स असतात. कुठले कुठले? 3 साइड आणि 3 अँगल. अ ट्रायंगल कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द लेंथ ऑफ साइड अँड द मेजर ऑफ साइड. आता हे ट्रायंगल दोन पद्धतीने क्लासिफाय केले जातात. एक तर त्यांच्या लेंथवरनं आणि दुसरं त्यांच्या अँगलच्या मेजरवरनं. पहिलं बघूया द ट्रायंगल्स ऑन द बेसिस ऑफ साइड. साइडवरनं हे कुठले ट्रायंगल तयार होतात? पहिलं इक्विलॅटरल ट्रायंगल, मग आहे आयसोस्केल ट्रायंगल आणि तिसरं स्केलन ट्रायंगल. आता हे डिटेलमध्ये बघूया. इक्विलॅटरल ट्रायंगल ह्याच्यामध्ये काय असतं? ऑल साइड्स आर इक्वल. इथं चित्रात बघा सगळ्या साईड काय आहेत या ट्रायंगलच्या सारख्या आहेत. म्हणजे ट्रायंगल ABC बघितला तर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CA. म्हणजे तिन्ही साईड काय आहेत? सारख्या आहेत. आयसोस्केलस ट्रायंगल ह्याच्यामध्ये काय आहे? एनी 2 साइड्स आर इक्वल. कोणत्याही 2 साइड ह्या काय असतात? इक्वल असतात. आता इथे विचार केला ट्रायंगल DEF याचा जर विचार केला तर ED आणि EF ह्या 2 साइड काय आहेत? समान आहेत. स्केलन ट्रायंगल हॅज नो इक्वल साइड्स. याची एक पण साइड ही काय असते? इक्वल नसते. आता इथे ट्रायंगल ABC जर तुम्ही बघितला तर एक 6 सेंटीमीटर आहे, एक 12 सेंटीमीटर आहे, एक 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे काय? AB इज नॉट इक्वल टू AC इज नॉट इक्वल टू BC. म्हणजे कुठलीच साइड ह्याच्यातली सारखी नाही म्हणून त्याला स्केलन ट्रायंगल म्हणतात. आता ट्रायंगल ऑन द बेसिस ऑफ अँगल. आता अँगलवरनं आपण हे ट्रायंगल कुठले आहे ते ओळखू शकतो. पहिलं ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. हे 3 प्रकारचे काय आहेत? अँगल्स आहेत. आता डिटेलमध्ये बघूया. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? ऑल 3 अँगल्स आर ॲक्यूट. ॲक्यूट याचा अर्थ काय? लेस दॅन 90 डिग्री. ह्या तिन्हीही जे काही अँगल आहेत या ट्रायंगलमधले हे काय आहेत? 90 डिग्रीपेक्षा कमी आहेत. आता इथं जर फिगरचा विचार केला तर ट्रायंगल ABC मध्ये BAC आहे 40 डिग्री. त्याच्यानंतर ACB हा अँगल आहे 65 डिग्री आणि अँगल CBA हा काय आहे? 75 डिग्री. राईट अँगल ट्रायंगल वन ऑफ द अँगल्स इज अ राईट अँगल. या ट्रायंगलमध्ये एक तरी अँगल असतो, हा काय असतो? 90 डिग्री असतो, तेव्हा त्याला म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल. आता इथे जर फिगरचा विचार केला तर अँगल ABC हा काय आहे? 90 डिग्री आहे. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल
वन ऑफ द अँगल्स इज ऑप्ट्यूज मीन्स ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 डिग्री. आता ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं, तर त्या ट्रायंगलमधला एक अँगल आहे हा 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि 180 डिग्रीपेक्षा कमी असेल तर तो ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे असं म्हणायचं. आता इथं ट्रायंगल दिलंय RPQ. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल अँगल RPQ हा किती आहे 105 डिग्री आणि हे बाकीचे दोन्ही अँगल्स आहेत ते काय आहेत, ह्या 90 डिग्रीपेक्षा काय आहेत, कमी आहेत. म्हणून अँगल RPQ इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आता याच्यातनं आपण काय काय शिकलो, आता जे हे सगळे अँगलचे प्रकार बघितले आपण ऑन द बेसिस ऑफ साइड आणि ऑन द बेसिस ऑफ मेजरमेंट. यातनं काय काय शिकलो, ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल आर इक्वल देन ऑल साइड्स आर ऑल्सो इक्वल. म्हणजे एखाद्या ट्रायंगलमध्ये जर सगळे अँगल्स सारखे असतील तर त्याच्या साइड्स सुद्धा काय असतात, सारख्या असतात. ऑल साइड्स इन द ट्रायंगल आर इक्वल देन ऑल अँगल्स आर ऑल्सो इक्वल. एखाद्या ट्रायंगलमध्ये तिन्ही साइड जर सेम असतील तर काय होतं, अँगल सुद्धा तिथले सेम असतात. Thus, in an equilateral triangle, all angles and sides are equal. म्हणजे अँगल सेम असतील तर साइड सेम असतात, साइड सेम असतील तर अँगल सेम असतात. म्हणून आपण काय म्हणू शकतो की इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सगळे अँगल आणि साइड ह्या काय असतात, इक्वल असतात. आता दुसरा प्रकार, इफ टू साइड्स इन अ ट्रायंगल आर इक्वल देन द अँगल्स अपोजिट टू द इक्वल साइड्स आर ऑल्सो इक्वल. आता एखाद्या ट्रायंगलमध्ये दोन साइड ह्या इक्वल असतील तर त्यांचे अपोजिट अँगल्स आहेत ना इक्वल साइड्सच्या, ते सुद्धा काय असतात, इक्वल असतात. टू अँगल्स इन अ ट्रायंगल आर इक्वल देन द साइड अपोजिट टू द इक्वल अँगल आर ऑल्सो इक्वल. मग काय सारखंच, म्हणजे दोन अँगल्स एका ट्रायंगलमधले इक्वल असतील तर त्याच्या साइडच्या अपोजिट, त्याच्या साइड ज्या आहेत त्या इक्वल अँगल्सच्या अपोजिट आहेत ते सुद्धा काय असतात, इक्वल असतात. Thus, in an isosceles triangle, two angles and two sides are equal. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये दोन अँगल आणि दोन साइड ह्या काय असतात, इक्वल असतात. इफ ऑल साइड्स आर ऑफ डिफरंट मेजर, जेव्हा सगळ्या साइड वेगवेगळ्या मेजरच्या असतात, देन ऑल अँगल्स आर ऑल्सो ऑफ डिफरंट मेजर्स. त्यामुळे इतर अँगल सुद्धा काय असतात, डिफरंट मेजरचे असतात. इफ ऑल अँगल्स ऑफ अ डिफरंट मेजर, जेव्हा अँगल्स डिफरंट असतात, देन ऑल साइड्स आर ऑल्सो ऑफ डिफरंट मेजर. तेव्हा त्या ट्रायंगलच्या सगळ्या साइड सुद्धा काय असतात, डिफरंट मेजरच्या असतात. Thus, in a scalar triangle, all sides and all angles are also different. म्हणजे स्केलर ट्रायंगलचा विचार केला तर त्याच्या साइड्स आणि अँगल्स हे काय असतात, वेगवेगळे असतात. आता इथं आपण काय करतोय, ह्याच्यातला हा पहिला पार्ट संपवतोय. यात काय काय बघितलं आपण बघूया. लाईन मेजरमेंट आहे, लाईन सेगमेंटचे मेजर कशी करायची, मग ती रुलरनी कशी करायची, त्याच्यानंतर डिव्हायडरनी कशी करायची, या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यानंतर कंपॅरिझन, लाईन सेगमेंटचं डिव्हायडर यूज करून त्याचं कंपॅरिझन, लहान कुठली मोठी कुठली हे आपण बघितलं कसं करायचं. त्याच्यानंतर मेजरमेंट्स ऑफ अँगल बघितले. जसं जसं दोन आर्म मधलं अंतर वाढत जातं तसं तसं अँगलचा मेजर सुद्धा काय होतो, वाढत जातो. त्याच्यानंतर कंप्लीट अँगल बघितला, राईट अँगल बघितला, स्ट्रेट अँगल म्हणजे काय, आणि क्लॉकवाईज जर हे अँगलचा विचार केला तर त्याच्यातनं काय काय आपल्याला दिसतं ते आपण बघितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे अँगलला, कंप्लीट अँगलला 360 डिग्रीज काच वापरलेली असतात, त्याचं रिझन आपण बघितलं. त्याच्यानंतर आपल्या डिरेक्शन आणि अँगल ह्याच्यावरनं पण आपण ते ठरवू शकतो की किती डिग्री, 90 डिग्री वळला तर त्याची डिरेक्शन कुठली येणार, 180 डिग्री वळला तर किती डिरेक्शन येणार, हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर सगळे टाईप्स ऑफ अँगल्स बघितले. मग त्यात ॲक्यूट, राईट, ऑब्ट्यूज, स्ट्रेट, रिफ्लेक्स आणि कंप्लीट अँगल हे आपण बघितले. त्याच्यानंतर हे अँगल्स आहेत हे मेजर कसे करायचे त्या प्रोट्रॅक्टरच्या साह्याने, मग त्याची इनर स्केल, आउटर स्केल, सेंटर, बेसलाईन ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर लाईन्स रिअल लाईफमध्ये आपण कुठं कुठं बघतो. आणि त्याच्यानंतर ट्रायंगलचं क्लासिफिकेशन कसं होतं ते पण आपण बघितलं, ऑन द बेसिस ऑफ साइड आणि ऑन द बेसिस ऑफ
अँगल्स, ह्याच्यावरनं हे ट्रायंगलचे कुठले कुठले प्रकार आहेत ते आपण बघितले आणि त्याच्यातनं आपण काय शिकलो, ज्या गोष्टी आपण बघितल्या या सगळ्या गोष्टी ह्या पार्ट 1 मध्ये आपण बघितल्या. हा तुम्ही व्हिडिओ बघा, PPT बघा, हे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती आहेच आणि त्याच्यानंतर दिलेले वर्कशीट आणि क्विज तुम्ही सोडवा. म्हणजे हे टोटल टर्म्स आपल्या आहेत, ह्या सगळ्या काय डेफिनेशन्स काय होणार आहेत क्लिअर होणार आहेत. सो हिअर इन द फर्स्ट पार्ट ऑफ अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप्स. थँक्यू.